रिलेशनशिप इम्प्रूव्ह झालं तर आर्थिक यश चांगलं होईल. घर जर का शांत असेल ना तर दारात आपण काही पण करू शकतो. पण माझे एम्प्लॉईज आहेत, कोलिग्ज आहेत, इथे पण रिलेशनशिपमुळे आपल्या जीवनामध्ये आर्थिक प्रगती किंवा प्रगती याच्याबद्दल काही होऊ शकतं का? पैसे कमवून तुम्हाला थोडाफार आनंद मिळू शकतो थोड्या काळापुरता. मेन आनंद मिळतो जेव्हा आपण पैसे खर्च करतो. मी खूप HR मॅनेजर्सशी बोलतो. बरं, त्यांचं एकच कंप्लेंट असते की रिटेन्शन कसं करू. आम्ही मार्केट रेटपेक्षा 15% जास्त पगार देतो, 20% जास्त, तरी लोक सोडून जातात आणि त्या छोट्या कंपनीमध्ये पगार कमीवरती पण राहतात. द रिझन इज या रिलेशनशिप्स याच्यामध्ये तुम्हाला आवड कशी निर्माण झाली? असं काय झालं की त्याच्यामुळे तुम्ही म्हटलं की नाही नाही यार हे खूप इम्पॉर्टंट आहे बरं का? यांना फिजिकली तपासणं हे 2 मिनिटात होतं आणि त्याच्यानंतर मी 15 मिनिटं त्यांच्याकडून त्यांच्या रिलेशनशिपमध्ये आलेले प्रॉब्लेम्स ऐकतोय. मग तिथे विचार करायला लागलो की अरे हे जर नीट झालं तर त्यांचा शारीरिक आजार अर्धा बरा होतोय. ठीक आहे, मी धंदा काढला, माझ्याकडे पैसे होते, आता माझं टर्नओव्हर आहे, ओके आहे, पण आय एम नॉट हॅपी. दर इज व्हॅक्यूम. स्टील आय वॉन्ट टू ग्रो. आय नो दॅट आय वॉन्ट टू गो टू नेक्स्ट लेवल. तेव्हा यू नीड टू ट्रस्ट पीपल हू मे नॉट परफॉर्म ॲज गुड एज यू. आणि जेव्हा तुम्ही लोकांना यूज अँड थ्रो या प्रकारे ट्रीट करता त्यावेळेला तुमची ग्रोथ थांबते. फायनान्शियल फिटनेस बाय सुधीर खोत या पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आमचा पर्पज आहे टू एम्पॉवर एव्हरी वन, ईच वन ऑफ यू टू अचीव युअर फुलेस्ट फायनान्शियल पोटेन्शियल बाय वर्किंग ऑन माइंडसेट. अंडरलाईन, बाय वर्किंग ऑन माइंडसेट. फायनान्शियल सक्सेस हवा असेल तर फक्त कष्ट करून उपयोग नाही, फक्त काम केल्यानंतर आर्थिक यश मिळेलच अशी गॅरंटी नाही आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टींवरती आपल्याला फोकस करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि अनेक गोष्टींपैकी एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, म्हणजे त्या आता रिलेशनशिप्स म्हटल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की नाही फक्त नवरा बायकोचं रिलेशनशिप किंवा एखाद्या व्यक्तीबरोबरचं रिलेशनशिप. याच्यामध्ये 2 पैलू आहेत. एक म्हणजे तुमचं स्वतःचं पैशाबद्दलचं नातं किंवा रिलेशनशिप आणि तुमचं इतरांच्या बरोबरचं असलेलं रिलेशनशिप. आता याचा आणि पैसा कमवणे किंवा आर्थिक यशप्राप्ती याच्यामध्ये काय संबंध आहे? खूप आहे. जाणून घेऊया आजचे आमचे जे एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडून. डॉक्टर सागर पाठक सर यांच्याकडून. डॉक्टर सागर पाठक गायनेकोलॉजिस्ट आहेत आणि रिलेशनशिप एक्सपर्ट आहेत. त्यांनी आतापर्यंत खूप लोकांना नातं, रिलेशनशिप याच्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. कारण जर ती गोष्ट ठीक नसेल ना तर याचे विपरीत परिणाम, रिपल इफेक्ट आपल्या आयुष्यामध्ये खूप होतात. तर जाणून घेऊया पाठक सरांच्याकडून. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्ते. तुम्ही आमच्या विनंतीला मान दिलात, तुम्ही इथेपर्यंत आलात, तुमचा वेळ दिलात, तुमचा मनपूर्वक आभारी आहे. थँक्यू. खोत सर, सगळ्यात पहिलं म्हणजे ना आज जो पॉडकास्ट आपण करतोय ना त्याची उत्सुकता मलाच खूप आहे. बर. कारण काय की आजपर्यंत असा विचार कोणी केलाय असं मला वाटत नाही की पैसे आणि नातं बरोबर आहे. याचं मेळ घालणं हे या पॉडकास्टचं मला ते मेन उद्दिष्ट आहे. हो आणि आपण या दोन्ही गोष्टींबद्दल बोलायला घाबरतो. हो, अगदी बरोबर ना, एकदम बरोबर पकडलं तुम्ही. म्हणजे पैशाबद्दल बोलत नाही, नात्यांबद्दल बोलत नाही आणि त्या दोघांचा काही संबंध आहे हे आपण गृहीतच धरत नाही. हो. पण सध्याच्या जगामध्ये जे दिसतंय ना ते म्हणजे की पैसा ह्याला खूप मोठं केलं गेलेलं आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या नातेसंबंधांना बाजूला किंवा दुसरीकडे ठेवतात आणि पैसे कमवायच्या मागे लागतात. करेक्ट आहे. पण ते जर का नातं चांगलं झालं तरच त्या पैशाला अर्थ उरतो असं किंवा मला मी तो उलटं म्हणतो की जर तुमचं नातं, तुमचं लोकांच्या बरोबरचं नातं, रिलेशनशिप चांगले असेल तरच तुम्ही चांगलं काम करून पैसे कमवू शकता. वाटतं. दोन्ही गोष्टी अतिशय पूरक आहेत. आणि बहुतांश लोक व्यावसायिक असतील, नोकरी करणारे असतील, सगळ्यांना वाटतं की मला भरपूर पैसे कमवायचे आहेत. पण नुसतं भरपूर कमवण्यासाठी कष्ट करून पैसा नाही मिळत. त्याच्यासाठी तुम्हाला खूप गोष्टीवरती काम करावं लागतं आणि त्याच्यापैकी रिलेशनशिप हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की नातं किंवा रिलेशनशिप याचे खोलवर कुठंपर्यंत विचार रुजले गेलेले आहेत. तत्पूर्वी मला तुमच्याबद्दल थोडं विचारायचं आहे. तुम्ही गायनेकोलॉजिस्ट आहात, व्यावसायिक रूपे वेगळं आहे ना, पण तुम्ही या रिलेशनशिप्स याच्यामध्ये तुम्हाला आवड कशी निर्माण झाली? असं काय झालं की त्याच्यामुळं तुम्ही म्हटलं की नाही नाही यार हे खूप इम्पॉर्टंट आहे बरं का?
याच्यावरती लोकांना जागृती करणं खूप महत्त्वाचं आहे. आजही आपल्या देशामध्ये नाते किंवा रिलेशनशिप ह्याच्याबद्दल कुठलाही करिक्युलम नसतो, कधीच नाही. कुठल्याच कोर्समध्ये नाही. म्हणजे आमच्या MBBS मध्ये तर नव्हताच. जेव्हा मी प्रॅक्टिस चालू केली त्यावेळेला जेव्हा माझ्याकडे लोक यायला लागली, पेशंट यायला लागले, तेव्हा लक्षात आलं की अरे यांना फिजिकली तपासणं हे 2 मिनिटात होतं. अगदी बरोबर. आणि त्याच्यानंतर मी 15 मिनिटं त्यांच्याकडून त्यांच्या रिलेशनशिपमध्ये आलेले प्रॉब्लेम्स ऐकतोय. बरोबर. मग तिथे विचार करायला लागलो की अरे हे जर नीट झालं तर त्यांचा शारीरिक आजार अर्धा बरा होतोय. अगदी. मग ह्याच्यावरती काम करायला लागलो आणि मग ते जे नातं आहे ना, ते नातं कसं चांगलं करायचं, त्याच्याबद्दल कसं बोलायचं, कसं ते आपल्याला अधिक सुदृढ करता येईल ह्याच्याबद्दल विचार करायला लागलो. आणि त्याच्यातून मग हे रिलेशनशिप काउन्सिलिंग, सेक्शुअल काउन्सिलिंग ह्याच्याकडे मी बरं. मला एक डायरेक्ट प्रश्न विचारायचा. मी इतके लोकांना आतापर्यंत काउन्सिलिंग केलं आहे. कुठली एक रँडम केस उचला तुम्ही आणि तुम्ही त्यांच्या रिलेशनशिप म्हणजे फक्त नवरा बायकोचं नव्हे, ओव्हरऑल रिलेशनशिप त्याच्या माइंडसेटवरती काम केलं आहे. आणि जे आत्ता तुम्ही मेडिकली त्याला तुम्ही फिट करून टाकलं, पण त्याला तुम्ही सायकॉलॉजिकली पण फिट केलं आणि मग तुम्हाला असं लक्षात आलं अरे की याच्यामुळे ना त्याचा धंदा जो इथं होता ना तो ॲक्च्युअली नेक्स्ट लेवलला गेला. अशा खूप गोष्टी येतात. म्हणजे आत्ताची रिसेंट जर का एक गोष्ट सांगायची झाली तर नवरा बायको होते, दोघेही चांगले कमवत होते, दोघांनाही भरपूर पैसे मिळत होते. पण नवरा बायकोला मी किती कमवतो हे सांगत नव्हता, बायको नवऱ्याला किती कमवते हे सांगत नव्हती. दोघं आपले फायनान्सेस पूर्ण वेगळे ठेवत होते. घराचा खर्च असेल, त्यांची काय मुलं होती त्याचा खर्च असेल, आईवडिलांचा खर्च असेल, ते एकदम ॲडहॉक रीतीने करत होते. म्हणजे काय तर आज मला हा माईक विकत घ्यायचा, मी गेलो आणि घेतला. तिला वाटलं नाही आज मला किचनमधलं काहीतरी सामान घ्यायचं आहे, ती गेली आणि विकत घेतलं. मला वाटलं आज ज्वेलरीच विकत घ्यायची. ह्या पद्धतीने त्या नवऱ्याने ते घर पण विकत घेतलं होतं. बरं. जे बायकोला सांगितलं नाही. अरे देवा. म्हणजे एवढा मोठा निर्णय. पैसे भरपूर आहेत. पण भांडण कुठे सुरू झालं जेव्हा दोघांना वाटायला लागलं की अरे आपलाच पार्टनर आपल्यापासून लपवून ते पैसे कुठेतरी खर्च करतोय. आणि मग सांगणार कसं ना. बरोबर आहे. मग ते सांगायचं नाही म्हणून मग काय करायला लागले, दोघं जण घराचा जो खर्च आहे रोजच्या जेवणा खाण्याचा तो खर्च मी नाही करणार, तू कर. बर. ह्याच्यावरून भांडणं सुरुवात झाली. आणि मग त्याच्यातून त्या पैशाच्या विभागणीमधून मी माझा खर्च का सांगू हा जो इगो येतो ना, पैशामध्ये मेन प्रॉब्लेम येतो इगो. बरोबर. प्रत्येकाला वाटतं मी जास्त कमवतो किंवा जास्त कमवतोपेक्षा मी जास्त खर्च करतो, मी माझ्या पार्टनरवर जास्त खर्च करतो, मी घरावर जास्त खर्च करतो. ही जी इगोची भावना येते त्याच्यातून अनेक अडचणींना सामोरं जायला लागतं. बरोबर. आणि मग ह्या जोडप्याला जेव्हा मी ते क्लॅरिफाय करायला सांगितलं तेव्हा आणखीन एक अडचण आली. बर. ते म्हणले समजा आम्ही एकमेकांना आमचे फायनान्सेस सांगितले आणि उद्या हे नातं तुटलं आणि मला जर ॲलिमोनी द्यायला लागली तर मग माझं तर सगळं उघडं आहे ना, ती काही पण मागेल. म्हणजे ही एक भीती पण आता नवीन यायला झाली की ज्याच्यामध्ये एखाद्या पार्टनरला वाटतं की आपण जर विभक्त झालो तर माझे सगळे पैसे घेऊन जाणार. मी आजकाल बरंचसं ऐकतोय की म्हणजे विभक्त होणे किंवा असं खूप सारे गोष्टी ऐकलेल्या पण आहेत की जिथं आत्ताच लग्न झालं 1 वर्षातच त्यांचा डिवोर्स झालेला आहे. आता एवढं सगळं पराकोटीला जाणं याचं मग मेन काय कारण असू शकतो? आज आपण फायनान्सेस बद्दल बोलतो. फायनान्सेस बद्दल. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की आम्ही जेव्हा विवाहपूर्व मार्गदर्शन करतो, प्री मॅरिटल काउन्सिलिंग करतो, त्यावेळेला त्या जोडप्याच्या बाकीच्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतोच, पण सगळ्यात महत्त्वाचं जे बोलतो ते म्हणजे त्यांची फायनान्शियल हेल्थ. ओके. आज काय होतंय, मुलं मुली पूर्वीचा जर काळ बघितला आपण तर साधारणतः 20, 22, 24 वर्षापर्यंत लग्न करायचे. त्याच्यामध्ये काय व्हायचं की एक पार्टनर कमवत असायचा आणि दुसरा पार्टनर होममेकर असायचा. हे स्टँडर्ड ट्रेडिशनल सेटअप. बऱ्याच ठिकाणी असंच आहे अजून. म्हणजे आता मी म्हणेन थोडं बदलतं. बऱ्याच ठिकाणी म्हणजे मी रेशिओ पूर्ण रिव्हर्स झाला असं म्हणत नाही, पण बदललेलं आहे. सो पूर्वी कसं होतं, फायनान्सेस वर व्हेरी सॉर्टेड आउट. एकाने कमवायचं, त्यांनी खर्च करायचा, दुसऱ्याने तो खर्च कसा करायचा हे ठरवायचं, बस. व्हेरी सॉर्टेड, सिम्पल. आता काय झालंय, ही मुलं मुली उशिरा लग्न करायला लागली.
कधी करायला लागले? जेव्हा ते कमवत आहेत, बरोबर. जेव्हा त्यांचं काहीतरी फायनान्शियल स्टँडिंग झालंय. कितीतरी मुलं मुली आज आई वडिलांकडून पैसे घेऊन लग्न पण नाही करत, स्वतःच्या पैशाने लग्न करतात. हो हो बरोबर. सो म्हणजे काय, त्यांना तो फायनान्शियल खर्च करायची जी मेंटॅलिटी आहे ती ऑलरेडी आलेली आहे. बरोबर. आणि मी माझे फायनान्सेस मॅनेज करू शकतो किंवा शकते हे मनावर बिंबलेलं आहे. आता जेव्हा दोघं जण नात्यात येतात ना, त्यावेळेला त्यांना दुसऱ्याला मला जाब द्यायला लागतोय ही भावना निर्माण होते की मी माझ्या बायकोला का सांगून खर्च करू, मी माझ्या नवऱ्याला सांगून का खर्च करू, माझे पैसे. आणि जेव्हा नात्यामध्ये माझे पैसे आणि तुझे पैसे हे गणित मांडलं जातं तिथे अडचणी येतात. बरोबर. कारण नातं हे एकट्याचं नसतं, ते दोघांचं असतं. बरोबर. दोघांनाही काही जबाबदाऱ्या असतात, दोघांनाही काही खर्च असतात, दोघांनाही काही गोष्टींवरती खर्च करायला लागतो. दोघांचे इन्कमचे सोर्सेस पण वेगळे असू शकतात. बरोबर आहे. आणि मग या ह्याच्यामध्ये जर का लग्नाच्या अगोदर त्यांनी या जबाबदाऱ्या सांगितल्या नाहीत की अडचणी निर्माण होतात. बरोबर. म्हणजे आत्ता जे आपण कपलबद्दल बोलत होतो तर त्या ह्याच्यामध्ये त्या जी मुलगी होती ती मुलगी तिच्या आईवडिलांची फायनान्शियली काळजी घेत होती. ओके. बरं. का घेत होती? कारण पूर्वी ती मुलगी क्लासेस घ्यायची, काहीतरी 12वी वगैरेचे वगैरे, आणि ते क्लासेस तिच्या आईवडिलांच्या प्रिमायसेसमध्ये ती घ्यायची. बरं. आणि आईवडिलांचा खर्च त्या क्लासेसच्या पैशाने चालायचा. आता हिचं लग्न होऊन ती दुसरीकडे आली तर आईवडिलांचा इन्कम सोर्सच बंद झाला. आपण जबाबदारी घेणं पण तेवढी इम्पॉर्टंट आहेच ना. अगदी बरोबर. पण काय झालं? ॲब्सोल्युटली घ्यायला पाहिजे. हो. पण अडचण कुठे झाली? तिने जबाबदारी घ्यायची आहे मला हे त्या नवऱ्याला सांगितलं नाही ना. हो, क्लॅरिटी नव्हती. एक्झॅक्टली. कम्युनिकेशन मध्ये क्लॅरिटी नाही. एक्झॅक्टली. सो तुम्ही तुमच्या आईवडिलांची काळजी घेणं हे चूक नाहीये, पण जेव्हा आपण नात्यात येतोय तेव्हा आपली जबाबदारी काय आहे, आपल्याला काय वाटतं, कोणाची काळजी घ्यायची, कुठे पैसे खर्च करायचे, हे आपल्या पार्टनर बरोबर शेअर करणं खूप महत्त्वाचं. एक्झॅक्टली. फायनान्शियल फिटनेसमध्ये आम्ही काय सांगतो, क्लॅरिटी लीड्स टू पॉवर. राईट. आणि जर क्लॅरिटी एकदा आल्यानंतर कम्युनिकेशन हॅज टू बी डायरेक्ट. कारण जर कम्युनिकेशनमध्ये गॅप झाला तर सायलेन्स निर्माण होतो, एक पोकळी निर्माण होते. आणि ती पोकळी निर्माण झाली ना, दॅट पोकळी क्रिएट्स अ लॉट ऑफ एन्झायटी इन पीपल्स लाईफ. आणि मग त्याच्यानंतर फक्त कम्युनिकेशन नसल्यामुळे ना आपापले विचार चालू होतात जे स्वतंत्र आहेत, कुणालाही त्याच्याचं काही असं डायरेक्ट इम्पॅक्ट काहीच नाही आहे. आणि मग जो काही तो इफ अँड बटन किंतु परंतु येतो ना तो चालू होतो. बरोबर ना. राईट. म्हणून फक्त जर आर्थिक यश पाहिजे असेल तर नुसतंच कष्ट करून उपयोग नाही आहे. आता आपण या एका छोट्या एक्झाम्पलमध्ये बघितलं की क्लॅरिटी, कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. राईट. आता क्लॅरिटी, कम्युनिकेशन आपल्या जीवनामध्ये आलं, बरोबर ना. पण आपण रिलेशनशिप बघताना फक्त नवरा बायकोचं बघत नाही ना, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आता हे क्लॅरिटी आणि कम्युनिकेशन जर आपण ओव्हरऑल कॉर्पोरेट जगतात गेलं, माझा बिझनेस आहे, कशाला, अगदी आपल्या शेजारचे पाजारचे लोक आहेत किंवा आता ठीक आहे त्यांचा डायरेक्ट संबंध नाही आहे पण माझे एम्प्लॉईज आहेत, माझे कोलिग्ज आहेत, इथे पण रिलेशनशिपमुळं आपल्या जीवनामध्ये आर्थिक प्रगती किंवा अप्रगती याच्याबद्दल काही होऊ शकतं का? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ॲज अ काउन्सिलर माझा विचार काय असतो की प्रत्येकाला यश पाहिजे. बरोबर. राईट. पण त्या यश किंवा सक्सेसची डेफिनेशन काय आपण करतो? परफेक्ट. हीच गोष्ट जर का आपल्याला क्लॅरिटी नसेल की पैसे कमवायचेत, फाईन, पैसे कमवायचे इज व्हेरी गुड, पण मला जर का पैसे कमवायचे तर मला पैसे किती कमवायचेत, मला ते पैसे किती वेळात कमवायचेत, आणि पैसे कमवून आनंद मिळतो हे मला पटत नाही. बरोबर आहे. पैसे कमवून तुम्हाला थोडाफार आनंद मिळू शकतो थोड्या काळापुरता, मेन आनंद मिळतो जेव्हा आपण पैसे खर्च करतो. बरोबर आहे. मग ते पैसे आपण कशासाठी खर्च करतो, कोणासाठी खर्च करतो, ते पैसे आपण खर्च केल्यावर त्याच्यातून जो आनंद मिळतो तो आनंद आपण कोणाबरोबर शेअर करू शकतो, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे बरेचसे जण म्हणतात की आम्ही, आता तुम्ही एम्प्लॉईजचं नाव घेतलं तर एम्प्लॉईजना वार्षिक ट्रिपला घेऊन जाणं हे जर का तुम्ही ती CSR ॲक्टिव्हिटी आहे म्हणून केलं तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे. पण जेव्हा तुम्ही तुमच्या एम्प्लॉईज बरोबर एक ट्रिप एन्जॉय करता, तुम्ही त्यांना व्हॅल्यू ॲडिशन देता. परफेक्ट आहे. तुम्ही 100 रुपयाची किंमत 1000 रुपये करताय, लाख रुपये करताय. कारण माइंडसेट वरती खूप इम्पॉर्टंट. एक्झॅक्टली.
याच्यावर मला एक वाक्य लक्षात आलं की मी एका खूप पॉवरफुल व्यक्तीला फॉलो करतो. त्याचं एक पॉडकास्टमध्ये एक वाक्य आहे, तर व्हॉट इज इम्पॉर्टंट? आय डोंट वॉन्ट मनी. या आय मेक मनी बट आय डोंट वॉन्ट मनी. कारण इफ आय वॉन्ट मनी देन आय विल वर्क फॉर मनी. बट वॉट आय वॉन्ट इज माय टाईम. कारण वेळ माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही म्हटला की माझ्या एम्प्लॉईजला किंवा माझ्या टीमला घेऊन जर तुम्ही वार्षिक एक ॲन्युअल ट्रिपसाठी गेला, क्वार्टरली हाफ इयरली ट्रिपसाठी गेला, त्यांच्याशी व्हॅल्यू शेअर केली, त्यांचे सगळ्या गोष्टी शेअर केल्या, तर ऑब्व्हियसली द पर्सन जो परत येणार आहे ना तो खूप वेगळा असेल. आणि याचा आपण रिपल इफेक्ट मोजू शकत नाही. म्हणून म्हटलं ना की लोकांना असं वाटतं की मला बिझनेस ग्रो करायचा आहे. मग ते छडी वाजे छमछम विद्या ये घमासारखं ते सेल्सचं प्रेशर, सगळ्या गोष्टीचं प्रेशर, आत्ता का नाही झाले, ह्या बॉसिंगगिरीमुळं तुमचा टर्नओव्हर नाही वाढत. टर्नओव्हर वाढतो तुमच्या रिलेशनशिप स्ट्रॉंग केल्यामुळे. आणि त्याच्यातनं होणार काय, आउटपुट काय, हे खूप महत्त्वाचं आहे. शेवटी म्हणजे मला असं वाटतं की एक एम्प्लॉई तुमच्याबरोबर एम्प्लॉईसारखा काम न करणे हे म्हणजे तुमचं यश आहे. कारण त्याच वेळेस तो हे स्वतःचं म्हणून काम कराल, मग त्याला लिमिट नाही आहे. राईट. पण रिलेशनशिप प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. मी खूप HR मॅनेजर्सशी बोलतो. बरं. त्यांचं एकच कंप्लेंट असते की रिटेन्शन कसं करू, एम्प्लॉईचं रिटेन्शन करू. आम्ही मार्केट रेटपेक्षा 15% जास्त पगार देतो, 20% जास्त पगार देतो, तरी लोक सोडून जातात. आणि त्या छोट्या कंपनीमध्ये पगार कमीवरती पण राहतात. द रिझन इज पैशाने तुम्ही माणसं नाही विकत घेऊ शकत. माणसं तुम्हाला विकत घ्यायला त्यांच्याबरोबर तुम्हाला एक नातं निर्माण करायला लागतं. रिलेशनशिप. आणि ते नातं जर कंपनीबरोबर केलं तुम्ही तर तो एम्प्लॉई कधीच सोडून जाणार नाही ना, कारण त्याला तो स्वतः दिसत असतो. एक्झॅक्टली. आणि ही जी पर्सनल बॉन्डिंग आहे ना, ती पर्सनल बॉन्डिंग जर का तुमची चांगली झाली तरच तुमची कंपनी ग्रो होते. बरोबर ना. आणि ती ग्रोथ तुम्हाला जर पाहिजे असेल तर येस, तुम्ही जेवढा वेळ तुमचं बिझनेस प्लॅनिंगमध्ये देताय, जेवढा वेळ तुम्ही पैसे कमवायला देताय, तेवढा वेळ माणसं कमवायला द्यायला पाहिजे. बरोबर आहे. आणि आय थिंक म्हणजे तुम्ही आता जसं बोललात तसं येस, आय रिमेंबर माय गाईड डॉक्टर बानू कोयाजी. शी यूज टू से, आता बानू कोयाजी इज अ व्हेरी सिनियर गायनेकोलॉजिस्ट, शी इज नॉट देअर. ती म्हणायची की मला पहिल्यांदा माझे जे कामगार आहेत त्यांना टिकवायला पाहिजे. बरोबर आहे. तरच पेशंट माझे खुश होणार आहेत. अगदी बरोबर. मी किती भारी ट्रीटमेंट देऊन देत, मी कितीही चांगले असून देत, पण जर का माझे एम्प्लॉईज खुश नसतील त्यांच्या कामात तर माय पेशंट इज गोइंग टू बी अनहॅपी. ॲब्सोल्युटली. म्हणून असं म्हटलं जातं ना, म्हणजे व्यावसायिक जगामध्ये बिझनेस इज अ टीम स्पोर्ट्स. इट्स नॉट अन इंडिव्हिज्युअल गेम. आणि जर तुम्हाला जर टीम स्पोर्ट्ससारखा बिझनेस नेक्स्ट लेवलला घेऊन जायचं असेल तर रिलेशनशिपवरती काम हे करावंच लागेल. पण दुर्दैवानं काय, रिलेशनशिप म्हणजे लोकांना वाटतं की लफडं, दॅट्स इट, दुसरं काही विषयच नसतो लोकांच्या मनामध्ये. राईट. रिलेशनशिप प्रत्येक ठिकाणी आहे. माझी एका गाडीबरोबरचं माझं नातं आहे. लाईक माझी एक जुनी गाडी आहे, त्याला आम्ही चंबुडी म्हणायचो, कारण ती गाडीच भारी आहे ती. कारण कसं आहे, ते नातं वेगळं आहे ना. तर माझी जी काही टीम आहे त्यांच्याबरोबरचं नातं माझं एकदम वेगळं आहे. कारण त्या गोष्टी, त्यांची काळजी घेणं, त्यांच्याबरोबर राहणं, त्यांच्या सगळ्या गोष्टींच्या बरोबर राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. अगदी कशाला, अगदी यश अपयशमध्ये ना, म्हणजे घरची स्त्री आहे, तिच्या त्या काम करणाऱ्या लोकांचे पण नातं कसं आहे याच्यावरती पण खूप इम्पॉर्टंट आहे ना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, रिलेशनशिप काय नाहीच आहे. मग लोकांना असं उगाच वाटतंय की मी कष्ट केल्यानंतर पैसे मिळतील, नुसतं कष्ट केल्यानंतर तुम्ही यशस्वी होऊच शकत नाही आहे. कारण बघा ना, आता कितीतरी गोष्टी, नवीन नवीन गोष्टी खूप आल्या आहेत. जसं मगाशी तुम्ही सुरुवातीला उदाहरण दिले ना की माझा खर्च. बरेच लोक करत असतील की नाही, पण सगळ्या खर्च आपण निम्मा करायचा खर्च. पण मग याच्यामुळं जी अख्ख्या एका फॅमिलीची एक संध राहण्याची जी काही थॉट प्रोसेस आहे ना, ही थोडीशी विस्कळीत झाली का? चल, त्याच्यासाठी आपण एक दुसरी एक केस घेऊया. ओके. नवरा बायको होते, दोघं छान कमवत होते, पोट भरेल एवढं कमवत होते. दुर्दैवाने तो नवरा जो होता तो IT कंपनीत होता. वर्क फ्रॉम होम, त्याचा लॅपटॉप आणि हे ते सगळं तो करत होता. आणि बायको जी आहे ती
कुठेतरी छोटा जॉब करत होती आणि शी वॉज मेनली अ होम मेकर. आता एक दिवस काय झालं, सकाळी त्या नवऱ्याचा लॅपटॉप पडला आणि तो खराब झाला, क्रॅश झाला, संपला. तो रिपेअर होण्याच्या पलीकडे गेला. त्याच दिवशी दुर्दैवाने त्यांचा फ्रीज पण बंद पडला. बर. ओके. आता त्यांच्या घरी एक लहान मूल होतं, 6 महिने वर्षभराचं, आणि हे दोघं. आता प्रत्येकाकडे ह्या दोन्ही गोष्टी रिपेअर करायला पैसे नसतात नाही का. बरोबर. नवरा काय म्हणला, माझा लॅपटॉप जर रिपेअर झाला तर मी पैसे आणीन, घर नाही चालणार. ती म्हणली, जर माझा फ्रीज रिपेअर नाही झाला तर मी बाळाला कसं खायला घालू, माझं बाळ नाही का महत्त्वाचं, त्याच्यासाठी ते फ्रीज पाहिजे, त्याचं दूध तिथं ठेवायला पाहिजे, मला त्याचं जेवण जे आहे ते करायला पाहिजे, मला घर जर चाललं तर फ्रीज पाहिजे. आता कोण काय विकत घ्यायचं सांगा बरं. पैसे तर लिमिटेड आहेत, एक तर लॅपटॉप येईल ना तर फ्रीज येईल. झालं भांडण चालू. बर. मग बायको म्हणली माझं महत्त्वाचं, तो म्हणला माझा लॅपटॉप महत्त्वाचा. दोघंही बरोबर आहेत ना. मग हे असं भांडण घेऊन आल्यावरती त्यांना एक सिम्पल सोल्युशन मी दिलं. म्हणलं फॅन्टॅस्टिक, तुम्हाला लॅपटॉप पाहिजे, ओके, आत्ता लॅपटॉप नसेल तर तुमचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत, सो तुमचा धंदा बसेल. ओके. सो आपण काय करू शकतो, तर आपण काही दिवस भाड्याने लॅपटॉप घेऊ शकतो का, बाय रेंट. तो म्हणलं हां, आत्ताचा माझा आहे त्यापेक्षा जास्त चांगला मिळू शकेल मला, आणि ॲट अ मिनिमल कॉस्ट. म्हणजे फॅन्टॅस्टिक. मग त्या बाईला विचारलं, म्हणलं तुमचा फ्रीज किती मोठा आहे. नाही, डबल डोअर आहे, हे आहे, ते आहे. म्हणलं आत्ता आपल्याला इमर्जन्सीसाठी किती मोठा फ्रीज लागेल. नाही, ती म्हणली सिंगल डोअर असेल तरी चालेल ना, माझं आत्ता काम चालून जाईल. सो देन आम्ही तो छोटा फ्रीज घेतला आणि ह्याचा रेंटने लॅपटॉप घेतला. बोथ वर हॅपी. बरोबर. दोघांच्या गरजा भागल्या. पण तिथे कम्युनिकेशन जेव्हा झालं तेव्हा पैसे खर्च करण्याचा आनंद त्यांना मिळाला. परफेक्ट आहे. विथ दिस व्हॉट आय थॉट इज की यशस्वी होण्यासाठी ना, ठीक आहे, माझं प्रॉब्लेम स्टेटमेंट तर आहेच आहे, पण यशस्वी होण्यासाठी ना ऐकून घेण्याची ताकद पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऐकून घेण्याची ताकद याच्यापेक्षा लिसनिंग टू द अनसेड, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण मला जर एखादी गोष्ट ऐकायची आहे, नॉर्मली होतं काय की बहुतांश वेळा आपण एखादी गोष्ट ऐकायला लागलं ना उत्तर देण्यासाठी ऐकतो आणि तिथेच मग रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहे. आता काही ठिकाणी काय होतं, म्हणजे मी काळजीपूर्वक करतो, माझ्याकडे एखादी गोष्ट असेल ना, मी बराच वेळ उत्तर देत नाही, कारण मी ते समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो पर्पजफुली. मग लोकांना काय वाटतं की अरे हा बोलतच नाही काय, कारण शेवटी दोन गोष्टी त्यांचा पर्स्पेक्टिव्ह आहे ना तो. ह्या पर्स्पेक्टिव्हमध्ये जर आपण लिस्निंग टू द अनसेड, म्हणजे समोरच्या दोन रेषांमधलं जे वाक्य असतं ना, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला ना तर बऱ्यापैकी ह्याचे चांगले परिणाम असतात. आणि धंद्यामध्ये काय, नोकरीमध्ये काय, पैसा कमावण्यामध्ये काय, हेच आहे ना सगळं. म्हणजे जसं तुम्ही एकदम परफेक्टली तो उदाहरणासहित पॉईंट सांगितलं ना, जर हेच प्रत्येकाने, फक्त नवरा बायको विषय नाही, अगदी बॉस असेल, एम्प्लॉईज असेल, एक्सटर्नल कस्टमर्स असतील, फीडबॅक असेल तुमचा, कोणी चांगलं बोललं आहे, कोणी वाईट बोल, हे सगळं असेल ना तरी सुद्धा इज नो नीड टू पॅनिक. अंडरस्टँड इट, लिसन टू द अनसेड पार्ट, अँड इफ सूट्स टू युअर पर्स्पेक्टिव्ह देन चेंज इट. इफ इट डझंट सूट युअर पर्स्पेक्टिव्ह, इथं मगजमध्ये ठेवून नाही टाकून द्यायचं, कसा थोडीच ठेवतो आपण. अँड विथ दिस द रिलेशनशिप विल इम्प्रूव्ह अ लॉट. आणि मला असं वाटतंय, तुम्हाला काय वाटतं सांगा मला, की असं जर रिलेशनशिप इम्प्रूव्ह झालं तर आर्थिक यश चांगलं होईल. ॲब्सोल्युटली. सी, एक लक्षात घ्या, घर जर का शांत असेल ना तर दारात आपण काही पण करू शकतो. करेक्ट आहे. आता तुम्ही जे लिस्निंगचं म्हणलात ना, त्याला सायकोलॉजीच्या भाषेत आम्ही म्हणतो ॲक्टिव्ह लिस्निंग. ओके. ॲक्टिव्ह लिस्निंग म्हणजे काय, आता आपण दोघं बोलतोय, समजा मी बोलत असताना तुम्ही तुमचा मोबाईल काढला आणि त्याच्यावरती बघत राहिलात, मे बी तुमच्या कानावर मी बोलतोय ते येईल, पण यू आर नॉट ॲक्टिव्हली लिस्निंग टू. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही तुमचं काम करताय, आय विल ऑलवेज फील ऑफेंडेड. बरोबर. आणि हे बऱ्याच वेळेला नात्यामध्ये होतं, एम्प्लॉयर एम्प्लॉईमध्ये होतं, दोन कलिग्समध्ये होतं. कारण एका कलिगला वाटतं मी सिनियर आहे, हा ज्युनियर आहे, मी काय ह्याचं ऐकू. आणि मग प्रॉब्लेम येतो, अगदी नवरा बायको ते हे होतं. आणि मग इश्यू काय येतो की मी ॲक्टिव्हली लिस्निंग करत नाही आहे. त्यामुळे मग मी काय करतो की माझी सुपिरियरिटी दाखवायला मी जो काय प्रॉब्लेम आला आहे ना त्याला सोल्युशन द्यायचा प्रयत्न करतो.
त्या समोरच्या व्यक्तीला सोल्युशन नको आहे. ही जस्ट वॉन्ट्स टू बी हर्ड. पण ते न ऐकता मी त्याला सोल्युशन देतो, हे तू कर, हे असं कर, हे तसं कर, म्हणजे मग आपलं चांगलं चालेल. बरोबर आहे. पण याला दुसरा अँगल आहे. कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे ना. म्हणजे सपोज मी तुमच्याशी बोलतोय आणि मी तुम्हाला सांगितलेलंच नाही की मी तुमच्याशी बोलतोय, आणि एस्पेशली आजकालच्या युगामध्ये आत्ताच्या या पिरियडमध्ये आपण मल्टिपल ॲक्टिव्हिटीज करत राहतो ना. आणि आपल्या ब्रेन कितीही भारी असला ना तर सुद्धा टॉप ऑफ द फ्लोर 2-3 ॲक्टिव्हिटीवरती मेजर फोकस्ड असतं. मल्टीटास्किंग इज व्हॉट यू वॉन्ट. नाही, मल्टीटास्किंग हे ब्रेन आपोआप करतच असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण आता पॉडकास्ट करतोय, हे पॉडकास्ट करत असताना मी विचार पण करतोय, बाकीच्या गोष्टी पण करतोय. पण ठीक आहे, आता आपला क्लोज सर्कल आहे, नाही आपल्याला माहिती आहे, आपण वी आर अवेअर ऑफ द सिच्युएशन. पण ऑफिसमध्ये सपोज असेल, मी घरी असेल किंवा कुणी असेल आणि समोर टी व्ही लागला आहे आणि आपण कुणाला तरी उत्तर देण्याच्या प्रोसेसमध्ये हा कम्युनिकेशन गॅप खूप मोठा आहे. प्रोसेसमध्ये आहे. मला माहिती आहे मला 8 वाजता काम आहे, वेबिनार आहे, किंवा मला उद्या कोणाला तर उत्तर द्यायचं आहे, हे माझ्या डोक्यामध्ये टॉप ऑफ द माइंड चालू आहे ना. या केसमध्ये जर कुणीही ऑफिसमधल्या व्यक्तीने किंवा घरच्या व्यक्तीने जेव्हा बोलायला चालू केलं आणि इफ द पर्सन इज नॉट अवेअर, देन द कम्युनिकेशन गॅप हॅपन्स. अँड दिस इज प्रॅक्टिकल डे टू डे हॅपनिंग इन लाईफ राईट ना. याच्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला? नाही, काय होतं की बऱ्याच वेळेला आपण खूप गोष्टी एकत्र करायचा प्रयत्न करतो. जसं आत्ता तुम्ही म्हणलं आपण पॉडकास्ट करतोय तरी तुमच्या डोक्यात जे विचार चालू आहेत, मेजॉरिटी ते विचार जे आहेत ते आत्ताच्या पॉडकास्टशीच रिलेटेड आहेत. परफेक्ट आहे. राईट. आत्ता तुमच्या डोक्यात हा विचार नाही आहे की माझा घरी कुत्रा आहे त्याला खायला दिलंय का, किंवा अमेरिकेमध्ये आत्ता काय चाललंय. नाही, हा नाही आहे. सो यू हॅव टू रिमेन फोकस्ड. आणि तो फोकस जर का ठेवला तर कम्युनिकेशन गडबड होत नाही. पण बऱ्याच वेळेला आपण काय करतो, जसं तुम्ही म्हणलात की मी मेसेज करायच्या प्रोसेसमध्ये आहे आणि कोणतरी येऊन माझ्याशी बोलतंय, तर त्यावेळेला द बेस्ट थिंग वॉट यू शुड डू इज नॉट गेट अँग्री किंवा डोंट इग्नोर. नाही, मी उलटा विचार म्हणतोय. डोंट इग्नोरचा विषय नाही आहे. काय होतं की हा जो पॉईंट आहे ना, ज्वलंत आहे एकदा, कारण याच्यामुळं धंद्यामध्ये तुम्ही करोडो रुपयाची ऑर्डर गमवू शकता आणि मिळवू पण शकता. आय एम व्हेरी स्पेसिफिक आहे, कारण हे शेवटी हॅबिटचा पार्ट आहे ना. हे तुमच्या व्हॅल्यू सिस्टमचा पार्ट आहे. सपोज एखादी व्यक्ती आहे, सपोज मीच आहे फॉर एक्झाम्पल, आणि मी एक काहीतरी सिरियस टाईप करतो आणि तुम्ही माझ्याशी येऊन बोलताय. राईट. आणि जर मी माझ्या गोष्टीत मागणे मी अवेअरच नसेल तर मी ऐकणारच नाही ना. लिस्निंगचा विषय येतो. कारण दुसऱ्याबद्दल हा पण अँगल विचार करायला पाहिजे. म्हणजे खरोखर लोक बिझी आहेत ना, त्यांच्यावरती ही गोष्ट नेहमी होत असते ना. नाही, पण या ह्याच्यामध्ये जसं तुम्ही काहीतरी काम करताय, ओके, मी तुमच्याशी येऊन जर बोलत असेल तर आय ऑल्सो शुड बी अवेअर की तुमच्याशी कधी बोलायचं. तेच सांगतो मी. हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. इट्स नॉट ओनली लाईक दिस. हे दोन्ही असं आल्यानंतर तरच ते होतं. कारण शेवटी हा कम्युनिकेशनचा पार्ट आहे. कम्युनिकेशन ऑलवेज अ 2-वे स्ट्रीट ना. हां. ही काय 1-वे स्ट्रीट नसतेच. आणि याच्या अगेन्स्टमध्ये, बरोबर आहे तुमचं, याच्या अगेन्स्टमध्ये एक्सपेक्टेशन आलं ना, देन द रिअल प्रॉब्लेम बिगिन्स. म्हणजे एखादी व्यक्ती जर सांगतीये आणि जर सांगितल्यानंतर मला माझं हे का ऐकलं नाहीस, किंवा आपण म्हणजे आम्ही बिझनेस मिटिंगला बसलो असतो ना, सपोज फॉर एक्झाम्पल. आता बिझनेस मिटिंगला बसल्यानंतर मी ऐकतोय आणि एक व्यक्ती बोलतो, दुसरा व्यक्ती काय तर बोलला, तर ही शुड नॉट फील की बाबा मी त्याला इग्नोर केलं आहे. कारण या केसमध्ये एका ठिकाणी बोलला असताना दुसऱ्याकडनं बोलायला लोकांना आवडतं ना. एकाच वेळी मल्टिपल गोष्टी झाल्या तर प्रॉब्लेम आहे. तर लिस्निंग ब्रेक होऊन जातं तिकडे. म्हणून याचा बिझनेसमध्ये ना डायरेक्ट फायनान्शियल रिझल्टमध्ये खूप इम्पॅक्ट असतो. सो जेव्हा आपण रिलेशनशिपबद्दल बोलतो ना, त्यातला मेजर एक फॅक्टर जो असतो तो म्हणजे रिस्पेक्ट. तुम्ही जोपर्यंत तुमच्या समोरच्या व्यक्तीला रिस्पेक्ट देत नाही, जसं आत्ता तुम्ही म्हणलात की आपण मीटिंगमध्ये बसलोय, तुम्ही ऐकताय, समोरचा एक जण बोलतोय आणि त्याला कट करून तिसरा माणूस जेव्हा बोलतो तेव्हा दॅट शोज लॅक ऑफ रिस्पेक्ट. ॲब्सोल्युटली. सो तुम्ही तो रिस्पेक्ट जेवढा दाखवाल तेवढं तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपमध्ये चांगलं होता येईल आणि तेवढं तुमचे डील्स असतील किंवा तुमचं इन्कम असेल ते वाढू शकेल. ॲब्सोल्युटली. सो रिस्पेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तो रिस्पेक्ट हा केवळ मनी बेस्ड रिस्पेक्ट नाही पाहिजे.
तो रिस्पेक्ट तुमच्या झाडूवाल्यावर पण असू शकतो, तो रिस्पेक्ट तुमच्या बिझनेस ओनरबरोबर पण असू शकतो, तो रिस्पेक्ट तुमच्या कलिगबरोबर पण पाहिजे. सगळीकडे घरी पण असतं. ॲब्सोल्युटली. आणि शेवटी हाच जो धागा आहे ना, हा धाग्यामुळं तुमची मानसिकता चांगली होते आणि त्याच्यामुळं तुमचं काम चांगलं होतं आणि मगच तुम्हाला रिझल्ट पण चांगले मिळतात. कारण मी नेहमी सांगतो, मनी इज अ रिझल्ट ऑफ ॲक्शन्स यू टेक इन युअर लाईफ. ॲक्शन घेताना काय प्रकारची ॲक्शन घेतात त्याच्यावर ते सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. I always feel money should not be the end goal. Money should be a means to achieve a end goal. It can be one of the means. पैसा तर कमवायचाच आहे, सगळेजण पैसाच कमवायला लागलेले आहेत. मग पैसा काय आहे शेवटी? पैसा आपण केलेल्या कामाचा मोबदला आहे. मनी इज अ रिझल्ट ऑफ ॲक्शन्स यू टेक इन युअर लाईफ. फॉर गुड रिझल्ट यू टेक गुड ॲक्शन. पण गुड ॲक्शन पाहिजे असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी असणं खूप महत्त्वाचं आहे ना. हां, पैसा आल्यानंतर खर्च कुठं करायचा ते सगळं करूच आपण. तर अशा पद्धतीने आपण जर रिलेशनशिपकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर मला असं वाटतं की आपल्याला यश मिळण्याचे चान्सेस जास्ती मिळतात. ॲब्सोल्युटली. कारण तुमचं नातं जर का चांगलं असेल तर यू कॅन टेक डिसिजन्स विच आर बेनिफिशियल फॉर यू. नुसतं नात्यामध्ये नाही तर तुमच्या फायनान्शियल वर्ल्डमध्ये पण. करेक्ट. आणि ती स्टॅबिलिटी तुम्हाला जेव्हा येते रिलेशनशिपमध्ये त्यावेळेला रिस्क टेकिंग ऑल्सो बिकम्स इझी. ॲब्सोल्युटली. कारण तुमच्याकडे बॅकअप आहे, तुमच्याकडे कोणाचा तरी सपोर्ट आहे. बरोबर. आणि तो सपोर्ट अनएंडरिंग आहे, तो वेवर होत. सेल्फलेस सपोर्ट. ॲब्सोल्युटली. सो नातं गिव्स यू द ॲबिलिटी आय थिंक टू टेक मोर फायनान्शियल रिस्क. गुड. इतक्या वर्षापासून आपण मगाशी बोललो ना की जेव्हा नातं हा विषय येतो त्यावेळेस इतक्यापासून आज सांगत आलं की नाही, पुरुषाने पैसे कमवायचे, स्त्रीने घरचं काम करायचं. पण असं राहिलेलं नाही आता, बरोबर ना. पण अशा केसमध्ये जर नवीन कपल येतं, राईट, दोघंही चांगले काम करतात, दोघंही IT मध्ये काम करतात, किंवा दोघंही IPS ऑफिसर आहेत, दोघेही अधिकारी आहेत, दोघंही कॉर्पोरेटमध्ये काम करतात, दोघंही मार्केटिंगचे माणसं आहेत. शेवटी प्रत्येकाचं वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी. या केसमध्ये ना मग रिस्पॉन्सिबिलिटी कुणी कशी घ्यायची? रिलेशनशिपची रिस्पॉन्सिबिलिटी दोघांनी घ्यायला पाहिजे. परफेक्ट. असं नाही की एकानेच घ्यायला पाहिजे किंवा दोघांनीच घ्यायला पाहिजे. तो पूर्वीचा जो ट्रेडिशनल माइंडसेट होता तो माझ्या मते खूप सोपा होता, अतिशय सोपा होता. अतिशय सोपा होता. पण त्याच्यामध्ये ना आता आपण इव्हॉल्व्ह झालो आहे आणि त्यामुळे आपल्याला दोघांनाही ती जबाबदारी घेण्याची गरज पडायला लागली. मग ही जबाबदारी खूप असू शकते. म्हणजे अगदी स्टुडंट लोनपासून ते आईवडिलांची काळजी असेल, किंवा एखादी ट्रिप असेल, किंवा एखादा खर्च असेल, किंवा एखादा जॉब ऑफर असेल, हे सगळे निर्णय घ्यायची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, ती रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला शेअर करायला पाहिजे. ती दोघांनी मिळून घ्यायला पाहिजे. म्हणजे आता कितीतरी जोडपी आपण बघतो की जे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असतात, तो निर्णय जर त्या दोघांनी मिळून घेतला असेल तर दॅट्स अ व्हेरी गुड थिंग. का? कारण त्याचे जे चॅलेंजेस आहेत नातं टिकवण्यासाठी, ते चॅलेंजेस आर मच मोर सिव्हिअर जर तुम्ही ते मिळून घेतलेलं नसेल निर्णय. कारण मग व्हर्च्युअल रिलेशनशिप मेंटेन करणं, तुमच्या इतर नातेवाईकांबरोबर रिलेशनशिप मेंटेन करणं, त्याचबरोबर तुमची फायनान्शियल ग्रोथ अचीव्ह करणं, तुमची करिअर ग्रोथ अचीव्ह करणं, ह्या सगळ्याला तो सपोर्ट कधी मिळतो जेव्हा दोघं एकमेकांना ती क्लॅरिटी देतात. परफेक्ट. आणि दोघं मिळून निर्णय घेतात. मग आता आत्ताच्या या जगामध्ये ना बरेचसे लोक सेल्फ सेंटर्ड असतात. म्हणजे मी आणि माझं याच्यामध्ये आपल्या आसपास असले जेवढे काही रिलेशनशिप्स आहेत, म्हणजे सगळ्यांसाठीच, मुलासाठी आणि मुलीसाठी सुद्धा, हे रिलेशनशिप चांगल्या करणं, टिकवून ठेवणं याचा किती इम्पॉर्टन्स आहे आणि त्याचा फायनान्शियल लाईफवरती काय इम्पॅक्ट होऊ शकतो? शेवटी हे खूप महत्त्वाचं आहे. माझ्या मते मनुष्य हा सोशल प्राणी आहे. ओके, मनुष्य एकटा जगू शकत नाही. करेक्ट आहे. कुठलाच मनुष्य. त्यामुळे आपल्याला नातं निर्माण करायलाच लागतं, कोणा ना कोणाचं. त्याच्याशिवाय आपल्या आयुष्याला अर्थ मिळत नाही. आणि ते नातं जेव्हा आपण तयार करतो तेव्हा आपल्याला जी मेंटल स्टॅबिलिटी मिळते त्याच्यातून आपण आपली ग्रोथ अचीव्ह करू शकतो. मग ती ग्रोथ बिझनेसमध्ये असेल, फायनान्समध्ये असेल, पर्सनल ग्रोथ असेल, व्हॉट एव्हर, ग्रोथ इज ग्रोथ. ॲट द सेम टाईम प्रत्येकाला काही गोल्स असतात, काही
स्वप्न बघितलेली असतात. सो हे गोल्स आणि ड्रीम्स जर का आपल्याला अचीव्ह करायचे आहेत, तर ते अचीव्ह करताना आपल्याला सपोर्ट लागतो, मानसिक. लोक लागतात, आणि ती लोक असतील तरच आपण ते गोल्स अचीव्ह करू शकतो. पण कित्येक वेळा ना म्हणजे असं लक्षात येतं की काही काही लोक वयस्कर असतात, राईट. मी तर आतापर्यंत मला कुणीही वयस्कर माणूस जरी आठवला ना तर मी भेटून येतो. पण तर रिग्रेट नको असतं मला, अरे भेटलो असतं बरं झालं असतं. पण जर हे जे लोक आहेत ना, याचा आणि माझा धंद्याचा काय संबंध आहे, बरोबर. मी जाऊन काय करणार, असं जर आपण विचार केला तर योग्य आहे का ते? दॅट्स वेड आय एम कमिंग टू, की जेव्हा आपण आपल्याला आपल्या आयुष्याची ग्रोथ करायची आहे, आपली पर्सनल ग्रोथ करायची आहे, त्यावेळेला आपण सगळ्या नात्यांना तेवढंच महत्त्व द्यायला पाहिजे. म्हणजे मेंटली मी स्ट्रॉंग होत जातो. ॲब्सोल्युटली. म्हणजे मी जर का तुमच्याशी वेगळं वागलो, दुसऱ्याशी वेगळं वागलो, तर माझ्याच मध्ये कन्फ्युजन होतं. करेक्ट. आणि मग मी जेव्हा माझ्या बिझनेसमध्ये काम करतो तेव्हा आय एम ॲट अ डायलेमा की ह्या माणसाशी मी कसं वागू. त्या मावशीला भेटलो मी, त्याच्यानी मला समाधान मिळालं, तसं या माणसाशी वागू का हा माणूस बाबा बिझनेसमन आहे, बिझनेस रिलेटिव्ह आहे, तर त्यापासून 2 हात लांबच राहू. सो आपल्याला आपली मेंटॅलिटी अशी करायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला ह्या लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, स्वतःला अट्रॅक्टिव्ह करायला पाहिजे आणि स्वतःची मेंटल स्टॅबिलिटी मिळवायची. तर मग असं आपण म्हणू शकतो का की इनर वर्ल्ड तुमचा फोकस चांगला पाहिजे? आपल्या स्वतःवर फोकस ठेवायलाच पाहिजे, पण तो फोकस ठेवताना आपल्याला दुसऱ्यांची मदत घ्यायची तयारी पण पाहिजे. दॅट इज ॲक्सेप्टन्स. इनर वर्ल्ड क्रिएट्स युअर आउटर वर्ल्ड. म्हणजे एक व्यक्ती 2 ठिकाणी वेगवेगळा असूच शकत नाही. तो काही वेळा असू शकतो, तर तो कल्प्रिट माइंड फसतो. ते कल्प्रिट माइंड असतं, तो फसून जातो तिकडं. तर आता हे नात्यामध्ये ना अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्याच्यामुळे आपला फिअर असते, एन्झायटी असते, किंवा आपल्याला इमिजिएटली काय पाहिजे असतं, अनेक गोष्टी असतात त्याच्यामुळं आपल्याला आर्थिक यशापयशामध्ये फरक पडतो. आता एवढा आपण डीपली रिलेशनशिपचा आपला पैशावरती किती इम्पॅक्ट होऊ शकतो असा विचार करतोय, म्हणजे आय एम ऑल्सो सरप्राईज की एक अँगलनी आपल्याला किती इम्पॅक्ट होतो, राईट. तर स्वतःशी नातं, तर रिलेशनशिप म्हणजे काय फक्त मित्र मैत्रीण गर्लफ्रेंड आई बाबा असं नाही ना, एक स्वतः पण आहे ना, त्याचं नातं किती इम्पॉर्टंट आहे. आपण जी काय आपली ग्रोथ अचीव्ह करणार ती कधी अचीव्ह करणार, जेव्हा आपण स्वतःवरच काम करूया. ओके. सो आपलं स्वतःशी नातं असणं, आपण स्वतः काय आहोत ही जाणीव पहिली करणं, आपल्या आयुष्याचे गोल्स काय आहेत, आपलं पोटेन्शियल काय आहे, आपण काय अचीव्ह करू शकतो आणि करायची इच्छा आहे, ही तफावत जोर आपण स्वतःशी बोलत नाही तोपर्यंत यू कॅनॉट अचीव्ह युअर पोटेन्शियल. परफेक्ट. सो आपण आपल्याशी नातं अगदी व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्या शरीराची तर काळजी घ्यायलाच पाहिजे, आपल्या मनाचीही काळजी घ्यायला पाहिजे, आपल्या सराउंडिंगचीही काळजी घ्यायला पाहिजे. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मग तुम्ही अध्यात्म असू शकतं, तुमचं शरीराची काळजी घ्यायचं आहे, तुम्हाला जिम लावा, तुम्ही व्यायाम करा, तुमच्या मनाची काळजी घ्या की जेणेकरून तुम्ही जास्त चांगले व्यक्तिमत्व होऊ शकाल. आणि तुम्ही जर जास्त चांगले व्यक्तिमत्व झालात तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या बिझनेसमध्ये पण होतो. तुमच्याशी तीच लोक जोडली जाणार, बरोबर, की जी लोक स्वतःला इम्पॉर्टन्स देतात. करेक्ट. आणि मग जेव्हा मी मला इम्पॉर्टन्स देतोय, तुम्ही तुम्हाला इम्पॉर्टन्स देताय, आपण दोघं एकमेकांना दुखवायचा प्रयत्न नाही करणार. कारण तुम्ही मला दुखवलं तर तुम्हाला वाईट वाटणार आहे, मी तुम्हाला दुखवलं तर मला वाईट वाटणार आहे. बरोबर आहे. दॅट विल हेल्प आवर कनेक्शन. करेक्ट. दॅट विल हेल्प अस नेटवर्क. Correct. दॅट विल हेल्प अस ग्रो टुगेदर. परफेक्ट. पण इतकं सोपं आहे का? जगामध्ये सोपं काहीच नाही. हां, मग आता याच्यावरती काम कसं करायचं हे खूप महत्त्वाचं आहे ना. ठीक आहे, मी धंदा काढला, माझ्याकडे पैसे होते, आता माझं टर्नओव्हर आहे, ओके आहे, पण आय एम नॉट हॅपी. देर इज अ वॅक्यूम. स्टील आय वॉन्ट टू ग्रो. आय नो दॅट आय वॉन्ट टू गो टू नेक्स्ट लेवल. दुनियावरच्या गोष्टी आहेत, मी हा कोर्स करून इकडे करून आलो, लंडनला जाऊन, दुबईला जाऊन, तरी आय एम नॉट एबल टू सी दॅट ग्रोथ. हाऊ डू डू दिस? दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. बिकॉज इफ
somebody is listening right now, he is a business owner, तर मला 1,00,000% खात्री आहे की हे जर त्यांना कळलं ना, तुम्ही जे सांगणार आहे ते काय सांगणार आहे मला माहीत नाही, पण तुम्ही कळलं ना त्याला, तर त्याचा टर्नओव्हर दुप्पट व्हायला 2 वर्ष पण लागणार नाही. ॲब्सोल्युटली. सी होतं काय, आय टेल यू, एनी बिझनेस ओनर हू सक्सेसफुल ऑलवेज फील्स आय एम द बेस्ट. बरोबर, मुझसे अच्छा कोई हो ही नाही सकता. करेक्ट आहे. राईट. आणि त्याच्यामुळे माझी ग्रोथ झाली. आता ही ग्रोथ जेव्हा आपल्याला नेक्स्ट लेवलला घ्यायची आहे ना, तेव्हा यू नीड टू ट्रस्ट पीपल हू मे नॉट परफॉर्म ॲज गुड ॲज यू. ओके, गुड. So now you need to change your mindset from being a worker to actually managing people and their mentalities. पीपल मॅनेजमेंट. Absolutely. आणि ही गोष्ट गृहीत धरायला लागणार आहे की ही लोक चुका करणार आहेत. सो युअर रोल शुड चेंज नाव फ्रॉम ॲक्च्युअल वर्किंग टू बिंग एबल टू रेक्टिफाय द मिस्टेक्स जे ते करणार आहेत, अँटिसिपेटिंग देम अँड रेक्टिफाईंग दोज मिस्टेक्स बिफोर दॅट. परफेक्ट. देन ओनली यू कॅन अचीव्ह ग्रोथ. तिथे तुम्हाला वेळ मिळेल. सो पीपल मॅनेजमेंट. ॲब्सोल्युटली. पीपल मॅनेजमेंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अजून काय तर मला 100% खात्री आहे की तुम्ही जे आत्ता जे सांगणार आहात ना, प्रत्येक तंतोतंत प्रत्येक पॉईंट जर श्रोत्यांनी ऐकला आणि आयुष्यात इम्प्लिमेंट केलं ना, त्यांचं आज कितीही इन्कम असू दे, कितीही बिझनेस असू दे, ते नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकतील. तर मला माहीत नाही तुम्ही काय सांगणार आहे, मला पण उत्सुकता आहे. तसे कोणकोणते पॉईंट आहेत की ज्याच्यावरती लोकांनी स्वतःवरती काम करायला पाहिजे, स्वतःशी नातं मजबूत करायला पाहिजे? शेवटी बिझनेस काय, तो बिझनेस लोक बनवतात. बरोबर. त्यातला मे बी मी जर का एक महत्वाचा भाग आहे किंवा मी हेड आहे, तरी देखील मी एकटा बिझनेस करू शकतो का? नाही. पण मी एकटा जर चांगला असेल तर माझ्याशी जी लोक जोडली जाणार आहेत त्यांनाही मला एकत्र घेऊन काम करायला पाहिजे. बरोबर. सो सगळ्यात पहिलं आहे की येस, मी स्वतः चांगलं व्हायला पाहिजे. मग मी सेल्फ डेव्हलपमेंट पाहिजेच. मग सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये बऱ्याच जणांचं हे असतं की मी हा कोर्स करीन, मी तो कोर्स करीन, इथं अपस्किल करीन वगैरे. हे तर करायलाच लागतं. सी दॅट इज तुमची बिझनेसची रिक्वायरमेंट आहे. टेक्निकल डेव्हलपमेंट. अगदी बरोबर. पण त्याच्याबरोबर मी अधिक चांगली व्यक्ती होईन याच्यासाठी मला काम करायला पाहिजे. पर्सनल डेव्हलपमेंट. ॲब्सोल्युटली. सो ही पर्सनल डेव्हलपमेंट जर अचीव्ह करायची असेल त्याच्यासाठी मला माझ्या शरीरावर पण काम करायला पाहिजे, माझ्या मनावर पण काम करायला पाहिजे, माझ्या इमोशन्सवर पण काम करायला पाहिजे, माझ्या पर्सनल लाईफच्या स्टॅबिलिटीबद्दल पण काम करायला पाहिजे. करेक्ट आहे. सो असं नाही होऊ शकत की मी माझ्या बायकोशी भांडण करून येतो आणि माझ्या ऑफिसमध्ये मी सगळ्यांशी चांगलं वागू शकतो. असं होत शकत नाही. सो तुमच्या पर्सनल लाईफचा इम्पॅक्ट तुमच्या वर्कप्लेसमध्ये पडतोच. आणि एक्झॅक्टली रिव्हर्स असतं. ॲब्सोल्युटली. आपण जर बिझनेसमध्ये प्रॉब्लेम असेल तर लोकचा इम्पॅक्ट घरापर्यंत येतोच. ॲब्सोल्युटली. कंट्रोल कसा करायचा? आणि हा इम्पॅक्ट आहे ना, हा आजकाल या वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे खूप जास्त जाणवतोय. परफेक्ट. कारण यू आर नॉट शटिंग ऑफ. ॲब्सोल्युटली. तुमचं वर्कची मेंटॅलिटी आणि घराची मेंटॅलिटी ही सेम व्हायला लागली. आणि ते जोपर्यंत तुम्हाला शट ऑफ करता येत नाही तोपर्यंत यू कॅनॉट अचीव्ह तुमची पर्सनल ग्रोथ. म्हणजे आता विचार करा की आत्ता सध्या जे काही वर्क फ्रॉम होम सॉफ्टवेअर, वेळांचं गणित नाही आहे, याच्यामुळं बॉडी हेल्थ माइंडवरती खूप इम्पॅक्ट होत असेल. राईट. ॲब्सोल्युटली. तुमची संपूर्ण बॉडी क्लॉकच चेंज होत असेल. दुसरं म्हणजे आता माझ्या वर्कप्लेसमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या जर का मी घरी घेऊन आलो तर माझ्या पार्टनरबरोबरचं नातं बिघडणार आहे. माझ्या पार्टनरबरोबरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मी वर्कप्लेसमध्ये घेऊन गेलो तर तिथं बिघडणार आहे. बरोबर आहे. सो माझी फायनान्शियल ग्रोथ, माझी करिअर ग्रोथ इज डिपेंडेड ऑन बोथ. ॲब्सोल्युटली. सो तो बॅलन्स जो साध्य करतो तो सक्सेसफुल होतो. परफेक्ट. तर हे झालं आता रिलेशनशिपबद्दल. अजून त्यांनी स्वतःवरती काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे? दुसरी जी इम्प्रूव्हमेंट आपल्याला स्वतःमध्ये करायची आहे ती म्हणजे की आपण आपल्या सबऑर्डिनेट्सना ट्रस्ट किती करतोय. परफेक्ट. प्रत्येक बिझनेस ओनर जो असतो ना तो हायली अकम्प्लिश्ड असतो. तो स्वतःला ग्रेट समजतो आणि असतोच तो ग्रेट. त्याच्याशिवाय तो सक्सेस तिथपर्यंत पोहोचलेलाच नसतो. ॲब्सोल्युटली. पण त्याच्या पुढे जेव्हा जायचं आहे आपल्याला त्यावेळेला मला लोक लागणार आहेत, लोकांचे वेळ लागणार आहे. सी व्हॉट यू कांट बाय इज टाइम. ॲब्सोल्युटली. बट यू कॅन टेक टाइम फ्रॉम पीपल.
मग त्या लोकांकडून जेव्हा तुम्ही वेळ घेताय तेव्हा तुम्हाला त्या लोकांवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. पण होतं काय, सिन्स आय एम व्हेरी अकम्प्लिश्ड, माझ्यासारखं दुसरं काम करूच शकणार नाही ना. मग मी काय करतो, मी तेच कामात अडकत राहतो, बरोबर. मला पुढे जाताच येत नाही. ग्रोथ मिळतच नाही. मग मला जर ग्रोथ पाहिजे असेल तर आय नीड टू ट्रस्ट माय टीम, आय नीड टू बिल्ड अ रॅपो विथ माय टीम. आणि माझा रोल काय राहणार आहे, माझा रोल राहणार आहे की माझी टीम काहीतरी चुका करणार आहे, त्या चुका अगोदर अँटिसिपेट करायच्या आणि त्या न होऊन देण्यासाठी त्या रेक्टिफाय करायच्या. हा माझा रोल जर राहिला तर आय विल अचीव्ह ग्रोथ. आणि एखाद्याने चूक केलीच तर ती रेक्टिफाय करायची जबाबदारी माझी आहे. तिथं त्याचा फॉल्ट नाहीये, तिथं मे बी माझी ग्रोथ जास्त व्हायला पाहिजे. किंवा असं पण करू शकतो आपण, एखादी चूक रेक्टिफाय केली तर ती इम्प्रूव्ह पण होऊ शकते ना. ॲब्सोल्युटली. पुढच्या वेळेस नाही करायची. येस. कारण शेवटी टीम असते, टीमला जर तुम्ही ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी दिली तर मग गोष्टी खूप छान होतात. जबाबदारी शिवाय काम हे जर आलं तर ते कधीच सक्सेसफुल होत नाही. ॲब्सोल्युटली. सो तुम्हाला जे काय प्रिव्हिलेज मिळालं आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घ्यायला पाहिजे. तुम्ही जेव्हा तुमच्या कामाची जबाबदारी घेता, दॅट इज द टाइम वेन युअर बिझनेस ग्रोज. आणि द पर्सनल ऑल्सो गोज. ॲब्सोल्युटली. तुम्ही चुका करणारच आहे, तुमचे सबऑर्डिनेट्स, तुमचे पार्टनर चुका करणारच आहेत रे. पण त्याच्याशिवाय आयुष्यच नाही ना. हां, पण त्या चुका उगाळत बसण्यापेक्षा त्या चुकातून आपण पुढे कसं जातोय ह्याला महत्त्व आहे. असं म्हणतात ना की एव्हरी मिस्टेक इज अ स्टेपिंग स्टोन टू सक्सेस. पण त्याच्यातून आपण काय घेतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. अजून काय पहलूज आहेत की ज्या प्रत्येक व्यक्तीने, बिझनेस ओनरनी नेक्स्ट लेवलला जायचं आहे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. कन्फर्सली यू आर टॉकिंग अबाउट रिलेशनशिप, राईट? येस. सेकंड इज व्हॅल्यू ॲडिशन. थर्ड. ओके, थर्ड. सेकंड बोललो आपण. थर्ड. व्हॅल्यू ॲडिशन. परफेक्ट. की आपण लोकांना का जोडले जातोय, ती लोक आपल्याशी का जोडली जात आहेत, तिथे काहीतरी आपण त्यांच्या आयुष्यात आणि आपल्या आयुष्यात काही व्हॅल्यू ॲड करतोय का. म्हणजे मी माझे व्ह्यूज इम्पोज करतोय का माझे जे चांगले व्ह्यूज आहेत त्याच्यानी माझ्या सबऑर्डिनेटची ग्रोथ होती. मला खूप जण विचारतात की आम्हाला असा पार्टनर पाहिजे की जो आमच्यासारखाच आहे, आमच्यासारखाच विचार करतो, माझ्यासारखाच चांगला आहे. हे आयडियल आहे, अस्तित्वातच नसतं. पण आपण आपल्यासारखा नसलेला पार्टनर, थोडासा इम्परफेक्ट पार्टनर का शोधतो किंवा का असा सबऑर्डिनेट शोधतो, तर त्याच्यानी त्याची ग्रोथ होते आणि त्याच्यामुळे आपली पण ग्रोथ होते. सो ग्रोथ अचीव्ह कधी होते, जेव्हा दोघं जण स्वतःचं पोटेन्शियल रिअलाईज करतात, स्वतःमध्ये काय कमतरता आहेत ते एकमेकांना कॉम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतात आणि त्या कमतरतांवरती मात करून पुढे जातात. परफेक्ट. तर इथे ना आपण क्रिएटिंग अ विन विन बिझनेस मॉडेल याच्यावरती फोकस करू शकतो. विन विन बिझनेस मॉडेल काय, लहानपणापासून आपल्याला हे शिकवलं आहे शाळेमध्ये की तुला जर 1 नंबरला यायचं असेल, तुला 2 नंबरला हरवलं पाहिजे. इट्स अ विन लूज मॉडेल. दॅट्स अ बिग झिरो सम गेम मॉडेल. कारण कुणी त्याच्यामध्ये जिंकत नाही. आणि मला तर स्ट्रॉंगली वाटतं की जर नेक्स्ट लेवलला जायचं असेल ना, लेव्हरेज करायचं असेल, लेव्हरेजिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. अदरवाईज यू कीप ऑन वर्किंग हार्ड फॉर रेस्ट ऑफ युअर लाईफ. आय नीड टू अंडरस्टँड यू, यू नीड टू अंडरस्टँड मी. जर तुम्ही एक्झॅक्टली सांगितलं ना, क्रिएट अ परफेक्ट विन विन बिझनेस मॉडेल. आय कॉम्प्लिमेंट यू, यू कॉम्प्लिमेंट मी. म्हणजे जर नेक्स्ट लेवलला जायचं असेल ना, तुमच्या या पॉईंटला जर आपण थोडं अजून मोर बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू कन्क्लूड करायचं असेल तर लेव्हरेजिंग आणि क्रिएटिंग बिझनेस मॉडेल, विन विन बिझनेस मॉडेल प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आणि हे रिलेशनशिपवर शक्यच नाही. जस्ट नॉट पॉसिबल. जस्ट नॉट पॉसिबल. म्हणजे वी ऑल नो द स्टोरी ऑफ अमूल. व्हॉट इज अमूल? ट्रस्ट. इट्स अ कोऑपरेटिव्ह सोसायटी जिथे जे लोएस्ट लेवलची लोक आहेत, दे गॉट द ओनरशिप ऑफ द कंपनी. दे मे नॉट गेट द ॲक्च्युअल ओनरशिप, बट दॅट फिलिंग की येस दिस इज आर कंपनी. माय. येस. माय. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ती ओनरशिप जेव्हा येते तेव्हा त्यांच्याकडून चुका पण कमी होतात आणि दे ॲक्च्युअली वर्क आउट ऑफ देअर वे टू मेक इट सक्सेसफुल. ॲब्सोल्युटली. आता मी माझ्या काही मिशनवरती काम करतो. मी नेहमी म्हणतो की नाही,
पुढच्या 5 वर्षात ना माझ्यापेक्षाही भारी 50 लोक मला तयार करायचे. का लिगसी क्रिएट करायची ना. का मी 22 वर्ष जे काम केलेलं आहे ते काम अविरत चालू राहिलं पाहिजे, बरोबर ना. तर मग याच्यामुळे काय होतं की जेव्हा माझ्यापेक्षाही भारी करायचं म्हणतो आपण, तरी आपल्यापेक्षाही चांगले लोक, ज्यांना आपल्यापेक्षाही भारी गोष्टी आहेत ते लोक येतात. आता भारीवरनं काय विषय येतो की मी ठीक आहे, मी बोलण्यामध्ये चांगला असेल, सायकोलॉजीमध्ये चांगला असेल, पण मी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये वीक आहे ना, तर मी भारी कुठं झालो. तर यू नीड टू अंडरस्टँड इट्स ऑल अबाउट द कॉम्प्लिमेंटिंग. आणि या प्रत्येक गोष्टीमध्ये नातं किंवा रिलेशनशिप हे खूप महत्त्वाचं आहे. धंदा किंवा आर्थिक यश किंवा कोणतंही यश जर एकदम उच्च कोटीचा आपल्या हिशोबाने पाहिजे असेल तर मग रिलेशनशिपवरती काम करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण शेवटी कितीही प्रॉडक्ट भारी असला, कितीही काय असलं आणि ते इथंच जर लोचा असेल तर प्रॉब्लेम आहे. अँड दॅट इज वेअर आय थिंक आपण स्वतःला सांगणं खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्ही जे म्हणला ना की आपल्याला लिव्हरेजिंग करायला पाहिजे, आपल्याला आपल्यापेक्षा भारी करायचं आहे का, तर लिगसी मेंटेन करायची. व्हॉट इज लिगसी? लिगसी म्हणजे की लोकांनी मला लक्षात ठेवणं, मरावे कामाला म्हणून मरावे परंतु कीर्तिरूपी उरावे. तर लोकांनी मला का लक्षात ठेवावं? लोक मला लक्षात का ठेवतील? मी काहीतरी त्या लोकांसाठी किंवा त्या समाजासाठी किंवा त्या नात्यासाठी काहीतरी मी कष्ट केलेले आहेत किंवा त्यांच्या आयुष्यात व्हॅल्यू ॲड केलेली आहे. ॲब्सोल्युटली. सो ती व्हॅल्यू मी पैशाच्या स्वरूपात तर ॲड करतोच आहे, मी पर्सनल लेवलला पण ॲड करतो आहे, मी त्यांच्या सोशल लेवलमध्ये पण ॲड करतोय. जेव्हा ही मी व्हॅल्यू ॲड करतो, मला लिगसी तयार करायची गरज नाही राहत, ती आपोआप तयार होते. ॲब्सोल्युटली. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट मला जो वाटतो ना, तो म्हणजे की ॲज अ सक्सेसफुल बिझनेस ओनर यू नीड टू पहिलं अंडरस्टँड तुमचे लिमिटेशन काय आहेत आणि ते एक्सेप्ट करणं. म्हणजे जसं आत्ता तुम्ही म्हणलात की मी मार्केटिंगमध्ये भारी आहे, मी ह्याच्यात भारी आहे, पण मी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये भारी नाही आहे, हे एक्सेप्ट करणं ना, ते बऱ्याच वेळेला लोकांना जमत नाही. सगळ्यात पहिल्यांदा अवेअरनेसच नसतो. एक्झॅक्टली. अवेअरनेस नसल्यामुळे ते फॅक्टकडे लक्षात घेत नाहीत. नो फॅक्ट ॲनालिसिस. म्हणजे मी म्हटलं ना AI मध्ये मी कमी आहे, मी ॲक्च्युली फॅक्ट ॲनालिसिस केलं ना. देन आय अराईव्ह ॲट अन कन्क्ल्युजन. तिथंपर्यंत थांबत नाही. देन आय नीड टू ॲक्च्युली टेक अ डिसिजन. आणि डिसिजन नुसतं घेऊन उपयोग नाही, तो इम्प्लिमेंट पण करायला पाहिजे. परंतु या सगळ्या प्रोसेसमध्ये ना स्वतःबरोबरचं नातं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मी असं वाचलं आहे कुठेतरी की या जगामध्ये तुम्हाला कोणी बदलू शकत नाही एक्सेप्ट तुम्ही. नोबडी इन दिस वर्ल्ड कॅन चेंज ऑर इम्प्रूव्ह यू एक्सेप्ट यू. आणि त्यासाठी तुम्हाला स्वतःबरोबरचं नातं इम्प्रूव्ह करायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही जे म्हटलं ते परफेक्ट आहे. अवेअरनेस आणि ॲनालिसिस करणं खूप महत्त्वाचं आहे. पण दुर्दैवानं होतं काय की लोक फॅक्टच बघत नाहीत, त्याच्यामुळं ते अँझायटीमध्ये जातात. त्या अँझायटीमुळं त्यांच्या पद्धतीने ते निर्णय घेतात, त्यामुळं माइंड प्रॉब्लेम येतो. माइंड प्रॉब्लेममुळं निर्णय क्षमता चुकीची होते. निर्णय क्षमता चुकीची झाल्यामुळं फायनान्शियल प्रॉब्लेम येतो. अगेन यू गो टू अँझायटी, चक्र कधी संपतच नाही. बघा ना, नातं स्वतःचं किती महत्त्वाचं आहे. पण श्रोते नाही किंवा बहुतांश लोक ना या केसमध्ये फक्त आणि फक्त मटेरियलिस्टिक जगामध्येच काम करत असतात. म्हणून सर तुमचा जो अभ्यास आहे रिलेशनशिपबद्दलचा इतका प्रफाउंड आणि पॉवरफुल आहे ना. प्रत्येक व्यक्तीने याच्यावरती डिटेलमध्ये काम करणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी माझं आणि माझ्या बेडचं नातं, माझं आणि माझ्या फोनचं नातं हे खूप महत्त्वाचं आहे. रिलेशनशिप ही जी गोष्ट आहे ना, ही सगळ्याबरोबर पाहिजे. हां, नुसतं जिवंत व्यक्ती नाही. म्हणून म्हटलं ना, माझं फोनवरचं नातं, बेडवरचं नातं, माझ्या पेनवरचं नातं, त्याचं अन अटॅचमेंट. ॲब्सोल्युटली. कारण तुम्हाला जर का ते नातं डेव्हलप करता येत नसेल ना, आणि त्याचं यूज अँड थ्रो नातं निर्माण झालं, तर तुम्ही लोकांनाही तसंच ट्रीट करता. आणि जेव्हा तुम्ही लोकांना यूज अँड थ्रो या प्रकारे ट्रीट करता, त्यावेळेला तुमची ग्रोथ थांबते, संपते. खलास. थांबतच नाही, ॲब्सोल्युटली. संपून जाते. So- तुम्ही एकटं कधीच काय करू शकत नाही. आणि त्यामुळे मला नेहमी वाटतं ना की तुमचं इंटेन्शन कितीही चांगलं असो,
इट शुड बी बॅक्ड अप विथ ॲक्शन. हम्म. म्हणजे मला चांगलं व्हायचंय हे इंटेन्शन आहे, पण मी चांगलं होण्यासाठी मी काय कष्ट करतोय. हम्म. बरोबर ना. ती पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी आणि ती पर्सनल ओनरशिप आहे. ॲब्सोल्युटली. म्हणजे जर आपण आता मगापासून जे बोललो ना, तर गायडिंग मीन्स, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, म्हणजे श्रोते मंडळासाठी थोडंसं आपण खूप विचार वेगवेगळे बोललो राईट. तर एका ठिकाणी आपलं कसं करायचं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर म्हटलं की नाही, आपल्याला प्रत्येक व्यक्तीला आपल्या नात्याची पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी आणि ओनरशिप घ्यायला पाहिजे. दुसरं कोणी करू शकत नाही. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हालाच करायला लागेल. पहिली सगळ्यात गोष्ट म्हणजे ना, की नातं टिकवायला आणि बिझनेस करायला आपल्याला कष्ट करायला लागतात. बरोबर आहे. आणि हे कष्ट कंटिन्युअस असतात. मग आम्ही नेहमी काउन्सिलिंगच्या वेळेला सांगतो की तुमचं जे काय तुम्हाला करायचं आहे दॅट कॅनॉट बी अ फुल स्टॉप. म्हणजे आज मी ही कृती केली, ही चांगली होती, झालं, नाही होऊ शकत. ती कृती सतत व्हायला पाहिजे. त्यासाठी माइंडसेट शिफ्ट पाहिजे. दुसरा पॉईंट. सो तुमची कृती ती कंटिन्युअसली व्हायला पाहिजे. मी काल चांगलं काम केलं म्हणून आज मी वाईट करू शकतो, नाही करू शकत. मी आजही चांगलं करायला पाहिजे, मला उद्याही चांगलं करायला पाहिजे. बरोबर आहे. ती सतत पाहिजे. त्याचबरोबर ती कंप्लीट पाहिजे. म्हणजे थोडं चांगलं केलं आणि थोडं वाईट केलं नाही चालू शकत. होल अँड कम्प्लीट. ॲब्सोल्युटली. आणि इट शुड बी अ कंटिन्युअस प्रोसेस. पण त्यासाठी दुसरा पॉईंट माइंडसेट म्हटला. आता जर माइंडसेट जरी स्ट्रॉंग असला आणि जर आपण नेहमीच आपल्या अख्ख्या डिस्कशनमध्ये ते फिअर, फेल्युअर किंवा अनसर्टनिटी, हा माणूस काय म्हणेल, तो माणूस काय म्हणेल, इफ्स अँड बट्स अँड कंतूजन परंतु, असं जर केलं तरी सुद्धा आता लॉंग टर्म टिकणार नाही. नात्यामध्ये कोण आहे ना, त्या दोघांनाही किंवा जे कोण ज्या कुठल्या नात्यामध्ये तुम्ही आहात तिथे जर का तुम्हाला अँझायटी येत असेल तर ते तुमचं नातं चांगल्या दिशेने चाललंय असं मला वाटत नाही. प्रत्येक नात्यात एक कुठेतरी सेफ स्पेस असते. म्हणजे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईमध्ये असेल, नवरा बायकोमध्ये असेल, आई वडील आणि मुलामध्ये असेल. ती सेफ स्पेस म्हणजे काय की तिथे दोघंही आपल्या मनातले थॉट्स अगदी बिनधास्त बोलू शकतो. परफेक्ट. आणि ती सेफ स्पेस जेव्हा क्रिएट होते त्यावेळेला तुमचं नातं खूप चांगलं होऊ शकतं. कारण मी जर का माझ्या मनातले इनरमोस्ट थॉट्स जर का मी सांगू शकत नसेल तर मी कायम अँझायटीमध्ये राहतो की अरे मी काहीतरी चूक करतोय, मी काहीतरी बरोबर करत नाहीये, माझ्याकडून काहीतरी चुका घडतायत. आणि तसंच समोरची व्यक्ती म्हणेल हा काहीतरी लपवतोय म्हणजे काहीतरी त्यांनी गुन्हा केलाय. सो ती सेफ स्पेस नात्यात क्रिएट करणं आणि ती नॉन जजमेंटल असते. आणि ते कोणी असो, दोन मित्र असो, घरचे लोक असो, एम्प्लॉई असो, बिकॉज दॅट क्रिएट्स अ क्लॅरिटी. आपण आता म्हणलं ओनरशिप ऑफ युअर ॲक्शन्स, तर ओनरशिप ऑफ युअर मिस्टेक्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ॲब्सोल्युटली. मी चूक केली, फाईन, पण ती चूक मी मान्य करू शकतोय का? ती जर मी मान्य करू शकत असेन तरच ते नातं चांगलं राहतं. आणि तरच स्वतःची पण प्रगती होते आणि सगळ्यांचीच प्रगती होते. आपण असंच करू शकत नाही. म्हणून याच्यासाठी काय करायला लागेल आपल्याला की आपण डिसिप्लिन वेमध्ये कंटिन्युअसली प्रत्येक व्यक्तीला सेल्फ डेव्हलपमेंटवरती काम करायला पाहिजे. कोई चॉईस आहे का याच्यामध्ये? आपण इतक्या वेळा मगापासून त्या सगळ्या गोष्टी बोलल्या राईट. आता हे जर करायचं असेल ना तर फक्त लिडरशिप काय नेत्या लोकांनी करायची नाही ना. लिडरशिप घरात पण असते. लिडरशिप इज नॉट जस्ट अबाउट मी कंट्रोलिंग ऑल द फॅमिली, कंट्रोलिंग ऑल द कंपनी. नो नो. लिडरशिप अबाउट टेकिंग ॲक्शन, सजेस्टिंग पीपल. नाही सर हे असं करू शकत नाही, असं करायला पाहिजे. नाही तुम्ही असं करू नका, असं करायला पाहिजे. अगं तू असं करू नका, असं. ही दिस ऑल्सो लिडरशिप अँड व्हॅल्यू राईट. पण ह्या ज्या काय व्हॅल्यू क्रिएशनच्या सिस्टम्स आहेत ना ह्या नात्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. लिडरशिप म्हणजे फक्त दादागिरी नाही. लिडरशिप कॅनॉट बी इक्वेटेड टू फिअर. म्हणजे हा लीडर आहे तर तो दडपशाही करून किंवा मला घाबरून जर का काम करून घेणार असेल तर देर इज नो ग्रोथ. येस, तो डिफरन्स पाहिजेच लीडरमध्ये आणि हे सबऑर्डिनेटमध्ये. पण त्या सबऑर्डिनेटला ही जर भीती असेल की माझ्याकडून एवढंसं काहीतरी झालं तर दॅट लीडर इज गोइंग टू गो बॉन्कर्स. बट दिस इज ऑल्सो ट्रू इन फॅमिली राईट. येस, फॅमिलीमध्ये पण लिडरशिप म्हणजे तिथं फक्त दादागिरी हा विषय नाही आहे. मी घरचा मुख्य आहे म्हणून मी असं नाही आहे. लिडरशिप इज अबाउट म्हणजे मला तर वाटतंय म्हणजे लिडरशिप म्हणजे
जर एखादी गोष्ट चुकीची वाटत असेल तर स्पष्टपणे सांगणं, दॅट इज ऑल्सो लिडरशिप. कारण जर एखादी गोष्ट आपल्याला दिसते की नाही याच्यामुळे हे असं असं होऊ शकतं आणि मी जर नाही दुसऱ्यांना काय वाटेल म्हणून सांगितलं नाही तर प्रॉब्लेम आहे. बिकॉज दोन ॲक्च्युली त्या केसमध्ये काय की तुम्ही स्वतः त्याला न सांगता त्याचं नुकसान करताय. कारण इतकं पॉवरफुल आहे ना, कारण याच्यामुळं काय की इंटिग्रिटी ब्रेक होते. म्हणजे मला जर वाटलं की नाही मला ह्याचं चुकतंय ह्याला सांगायला पाहिजे किंवा माझं चुकतंय मी इम्प्रूव्ह करायला पाहिजे तर माय इंटिग्रिटी एज स्टेक. आणि वेन इंटिग्रिटी ब्रेक्स आपण लॉंग टर्म थिंकिंग पूर्णपणे बंद करून टाकतो. इंटिग्रिटी पॉवरफुल आहे. कारण राईट. लिडरशिप व्हॉट आय फील इज ना की समजणं कधी समोरच्या व्यक्तीला ॲप्रिशिएट करायचं आणि कधी समोरच्या व्यक्तीच्या चुका दाखवायच्या करेक्ट आहे. आणि त्या चुका दाखवताना ते रेक्टिफाय कसं करायचं हेही सांगणं महत्त्वाचं. ॲब्सोल्युटली. चुका दाखवणं खूप सोपं आहे. सगळ्यात अवघड आहे ॲप्रिशिएट करणं. करेक्ट आहे. आणि ते जेव्हा मी ॲप्रिशिएट एथिकली मॉरली अप्रिशिएट करणं वर चढवण्यासाठी इथून? तो मोठा डिफरन्स आहे ना त्याच्यामध्ये. कारण इथूनच काय होतं की मग आपण स्लोली स्टेडीली आपले जे लिमिटेशन्स आहेत ना ते आपण ओव्हरकम करायला लागतो. आणि मग ह्या सगळे आपण 8-9 पॉईंट्स बघितले ना मग ॲक्च्युली तुमचा प्रोडक्ट येतो, मग तुमचे कस्टमर येतात, मग तुमचा धंदा होतो, मग तुमचा सेल्स होतो आणि मग तुमच्याकडे पैसे येतात. मला सांगा की खरोखर यश मिळवण्यासाठी नुसतं कष्ट करून उपयोग आहे का? नाही, पण कष्ट करायला पाहिजे. नुसतं कष्ट करून उपयोग आहे? नुसतं कष्ट तर का त्याशिवाय काय पर्याय? असेल हरी तर देईल खाटल्यावर असं काय होत नसतं. राईट. कष्ट तर करावेच लागतील, पण ह्या गोष्टींना इम्पॉर्टन्स देणं खूप महत्त्वाचं. आणि बहुतांश बिझनेस ओनर किंवा ज्यांना खरोखर यशस्वी व्हायचं आहे हे लोकांच्याकडे लक्षच देत नाही. आणि म्हणून आता जे काही आपल्याला दिसतं, आपण सुरुवात ज्याच्यापासून केली की लोकांना यश पाहिजे पण ॲक्च्युअल जे काम करायचं ते काम करायला नको. सेल्फ सेंटर्ड, मला काय वाटतंय, मी काय पाहिजे, मला काय पाहिजे, दॅट आय किंवा मी इज ॲक्च्युली क्रिएटिंग अ प्रॉब्लेम. एव्हरीबडीज लाईफ. नाही, त्याच्यामुळे आपण जेव्हा बघतो ना की जे लॉंग स्टँडिंग बिझनेसेस असतात बरेचसे फॅमिली रन आहेत. का? कारण ती जी सिस्टीम त्यांनी तयार केली आहे त्याच्यामध्ये त्या नात्यांना महत्त्व दिलेलं आहे. आणि येस, दीज फॅमिली ड्रिव्हन बिझनेसेस ते मॅनेजही करत नसतील धंदा, दे मे बी एम्प्लॉईंग पीपल, पण आयडेंटिफाईंग देम, मेंटेनिंग अ रिलेशनशिप विथ देम इज व्हॉट मेक्स देअर बिझनेस ग्रो. बरोबर ना. अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कष्ट करायला पाहिजेत का? हो, पण ते कष्टाची दिशा कशी पाहिजे हेही महत्व आहे. बरोबर. म्हणजे मी उगाचच काहीतरी कष्ट करत बसलोय त्याचा उपयोग नाहीये. बरं. त्या कष्टांना माझ्या जर दिशा मिळाली तर माझा बिझनेस ग्रो. अगदी बरोबर आहे. म्हणजे रिलेशनशिप किती इम्पॉर्टंट आहे. रिलेशनशिप फक्त नवरा बायको नातेवाईक मंडळ असं नाही, प्रत्येक गोष्टीबरोबरचं रिलेशनशिप. आणि मित्रांनो, जर खरोखर आर्थिक यश पाहिजे असेल ना तर नुसतंच कष्ट करून किंवा खूप जास्ती शिकल्याने आर्थिक यश मिळेल याची गॅरंटी नाही. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टींवरती तुम्हाला काम करणं बंधनकारक आहे. अनेक गोष्टी आहेत. रिलेशनशिप प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कारण याच एका गोष्टीमुळे तुमची मानसिकता, तुमची थॉट प्रोसेस, तुमची बिलीफ सिस्टीम चांगली आहे किंवा नाही याचा निर्णय तिकडे होतो. प्रत्येक गोष्टी ज्याच्याबरोबर तुमचं नातं आहे ते किती वृद्धिंगत करता येईल याच्यावरती काम करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि डॉक्टर, थँक्यू सो मच फॉर युअर टाईम. आणि मला 100% खात्री आहे की जे काही लोक आपला हा पॉडकास्ट बघतील त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जर पॉडकास्ट पाहिला, खरोखर नोट डाऊन केलं आणि अभ्यास केला आणि स्वतःचं अवेअरनेस आणि ॲनालिसिस केलं तर जो काही त्यांचा धंदा आहे ना तो नेक्स्ट लेवलला जायला त्यांना कोणीही रोखू शकत नाही. थँक्यू सो मच फॉर बिईंग विथ अस. फायनान्शियल फिटनेस बाय सुधीर खोत, जिथे वी हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग पर्पज टू एम्पॉवर ईच वन ऑफ यू टू अचीव युअर फुल्लेस्ट फायनान्शियल पोटेन्शियल. आज आपण रिलेशनशिप या टॉपिकबद्दल डॉक्टर सागर पाठक यांच्याकडून जाणून घेतलं. खूप पॉवरफुल आहे, राईट. अशा अनेक टॉपिक, अनेक व्यक्ती, त्यांचे अनुभव, त्यांच्यातून आपल्याला काय इम्प्लिमेंट करायचं आहे
याच्यावरती आपण काम करणारच आहोत. त्यासाठी तुम्ही आजपर्यंत जर आमच्या पॉडकास्टला सबस्क्राईब केलेलं नसेल, ताबडतोब सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल दाबा, टिंग टिंग. याचं कारण प्रत्येक वेळेस सागर सरांना की जेव्हा नवीन एखादी व्यक्ती येईल, त्याचे थॉट प्रोसेस असेल, म्हणजे त्याचं एक आयुष्य, त्याचं पुस्तक आहे ना, हे कसं वाचायला मिळेल, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नोटिफिकेशनला हिट करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि शेअर करायला तर अजिबात विसरू नका. कोणीतरी कदाचित तुमच्या पॉडकास्टची वाट बघत असेल, तुमच्या शेअरिंगची वाट बघत असेल. धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर बिईंग विथ अस. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तत्पूर्वी नमस्कार. थँक्यू.